नमस्कार मित्रहो, मराठी क्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण दुसऱ्या लेयर पण सॉल्व केलेला आहे, तुम्ही बघितलं लास्ट व्हिडिओमध्ये. ठीक आहे, आता आपण हा वरचा लेयर कसा सॉल्व करायचा आहे ते बघूया, म्हणजे आपला पूर्ण क्यूब सोडवला जाईल. वरचा लेयर जसा आपण सुरुवातीला व्हाईटचा प्लस तयार केला तसा आता सुरुवातीला आधी इथे पिवळ्या कलरचा प्लस बनवायला लागेल, येल्लोचा प्लस. ठीक आहे, इथे तुम्हाला 2-3 कंडिशन भेटतील. जसं की इथे एक लाईन आहे, ठीक आहे, येल्लोची एक लाईन आलेली आहे. तर दुसऱ्या वेळेला काय येईल तुम्ही बघूया, दाखवतो तुम्हाला. एक इथे डॉट दिसेल. ठीक आहे, 2-3 कंडिशन येतील. एक डॉट येईल, एकदा तुम्हाला मिडल एक लाईन येईल, म्हणजे इथे पण येल्लो, इथे पण येल्लो आणि इथे पण येल्लो, किंवा येल्लो डॉट येईल, किंवा मग असा एल दिसेल. बस या तिघांपेक्षा वेगळं काही नसणार, असा दिसेल. तर आता आपण आधी सुरुवात करूया की जर समजा अशी पोझिशन असेल तर काय करायचं. तर सर्वात पहिलं तुम्हाला क्यूब कसा पकडायचा आहे तुम्हाला माहिती आहे की व्हाईट खाली येल्लोवरती. तर ज्या वेळेला असा येईल त्यावेळेला एक येल्लो आपल्या दिशेने आणि एक माझ्या उजव्या साईडला, असा हा एल ठेवायचा आहे. दिसतंय तुम्हाला मी कसा पकडला आहे क्यूब. आणि हे 2 लेयर म्हणजे हे इकडचे, ठीक आहे, याला आपण बघा मी कसा पकडला आहे. माझ्यासमोर आहे ग्रीन, मी याला 2 लेयर एकदा फिरवले जेणेकरून व्हाईट या साईडला येईल. ठीक आहे, पुन्हा बघा मी याला असा फिरवला आणि ग्रीन माझ्यासमोर होता तर तसाच राहिला, तसं. आणि आपला फॉर्म्युला लावायचा आहे उजव्या साईडचा, RU'. ठीक आहे, फॉर्म्युला झाल्यानंतर याला आपण होता त्याच्या जागेवरती ठेवून देऊ, म्हणजेच असा. ठीक आहे, असा होता, त्याला आपण असा परत फिरवू, म्हणजे व्हाईट पण खाली येईल आणि हा पण येईल. बघितला तुम्ही, हा प्लस झालेला आहे. कॉर्नर इग्नोर करा, कॉर्नरकडे बघू नका. व्हाईटचा प्लस झालेला आहे, येल्लोचा प्लस झालेला आहे, दिसला. दुसरी कंडिशन बघूया आपण. ठीक आहे, मी दुसरं दाखवतो, याला परत मी मिक्स करतो. हा तोच आहे. समजा असं दिसेल तरी पण याला काय आपण पकडलं जाणार, कॉर्नर इग्नोर करायचे. हा आहे एल, याला असाच पकडला जाणार, असाच करायचं आहे. पण आता मी तुम्हाला दुसरी कंडिशन दाखवतो आहे. हां, ठीक आहे, आता काय दिसते तुम्हाला, तर येल्लोची एक लाईन दिसते. ठीक आहे, लाईन असल्यावरती काय करायला लागेल तुम्हाला, क्यूब असा पकडायचा आहे किंवा असा, म्हणजे लाईन आपल्या समोर आडवी पाहिजे, असा पकडायचा नाही. ठीक आहे, असा पकडायचा आहे किंवा असा पकडायचा आहे. मी असा पकडतो, ही लाईन आपल्या समोर दिसली पाहिजे. ठीक आहे, माझ्यासमोर ऑरेंज कलर आहे. आधी काय केलेलं आपण, डॉट एल होता तेव्हा 2 फिरवलेले. आता काय करायचं आपल्याला, लाईन असल्यावरती हा फक्त एक लेयर जो फ्रंट आहे, ज्याला फ्रंट बोलतो, याला मी असा फिरवतो, फक्त एकच. दिसतंय तुम्हाला, आधी काय केलेलं आपण, हे 2 फिरवलेले. आता मी फक्त लाईन आहे तर एकच फिरवणार, एवढं फक्त ध्यानात ठेवायचं तुम्हाला. फिरवलं आणि आपला राईटचा फॉर्म्युला लावायचा आहे, RU'. आणि होता तसा परत आपण त्याचा बेस तयार करू, बरोबर ना, कारण मग हा मिक्स होऊन जाईल याला जर नाही लावला. बघितलं तुम्ही, प्लस तयार झाला, येल्लोचा प्लस दिसतोय. आता लास्ट कंडिशन डॉट. आता डॉट असल्यावर काय करायचं, डॉट असल्यावर तुम्ही कुठेही क्यूब पकडा, फक्त बॉटम आपला व्हाईटच असेल आणि टॉपला येल्लो. डॉट असल्यावरती आपल्याला समोरचा एक लेयर फिरवायचा, फ्रंट दिसला, आणि RU'. डॉट असल्यावरती फक्त 2 वेळा ती स्टेप करावी लागते आपल्याला. मी पुन्हा फ्रंट ठेवला इथे. ओके, आता झाला त्याचा एल तयार. समजा एल असा असेल तर आपल्याला क्यूब फक्त असा फिरवायचा आहे. एल झाला, एल आपण असाच पकडायचा आहे. मग मी काय करणार, याला 2 लेयर फिरवले, बघून घ्या पुन्हा. डॉट केल्यावरती आपण एक लेयर फिरवला तेव्हा मग एल तयार झाला, असाच होणार तो एल. मी याला असा फिरवला आणि RU'. पुन्हा या दोघांना होते तिथे ठेवूया, दिसला.
येल्लोचा प्लस तयार. हे बघू नका, हे कॉर्नर काय बरोबर नाहीत, लागलेले नाहीत अजून. येल्लोचा प्लस तयार झाला. आपली सेकंड स्टेप काय होती की हे सगळे मॅच झाले पाहिजे. इथे ब्ल्यू मॅच झाला आहे, पण इथे बघा ऑरेंज आहे. जर मी इथे ऑरेंज मॅच करायला गेलो तर ब्ल्यू मिक्स होऊन जाईल. हा दिसतो रेड, हा रेड इकडचा आहे, पण इथे आहे. मी जर याला रेडला इथे केला तर हा मॅच नाही होणार, हा मॅच नाही होणार. ठीक आहे, तर बघायचं आपल्याला. आता आपलं काम काय की ऑल प्लस करायचे आहेत. ऑल प्लसचा फॉर्म्युला सांगतो तुम्हाला. ऑल प्लससाठी आपल्याला काय करायचं आहे की दोन बाजूबाजूचे प्लस झालेले मिळाले पाहिजेत आपल्याला, आणि असतातच ते. ठीक आहे, कधीतरी नसेल तर ते कसे करायचे ते पण दाखवतो. आता इथे हा एक झाला आहे, हा नाही झाला आहे. ठीक आहे, मी फिरवतो पुन्हा. आता बघायचं, चेक करायचं, एक पण नाही लागला. पुन्हा मी फिरवल्या वरचा लेअर. आता या दोघांना छेडछाडी नाही करायची. ठीक आहे, बघायचं मॅच झाला आहे काय. हा एक मॅच आहे, एकच मॅच आहे. पुन्हा मी केला, हा मॅच आहे आणि हा मॅच आहे. दिसलं आपल्याला. आपल्याला असेच पाहिजेत, हे दोन बाजूबाजूचे पाहिजेत. हे एकदा बाजूचे मिळाले की आपल्याला काय करायचं आहे, एक उजव्या साईडला ठेवायचं आहे मॅच झालेला प्लस, आणि एक समोर ठेवायचा आपल्या असा. आता हा जो एज पीस आहे हा इकडचा आहे, दिसतोय तुम्हाला, ऑरेंज आणि येल्लो, आणि हा एज पीस इकडचा आहे. आपल्या फॉर्म्युलामध्ये याला आपण इथे ठेवणार, याला इकडे आणणार. ह्या दोघांना डिस्टर्ब नाही होणार आणि या खाली पण डिस्टर्ब नाही होणार. त्याचा फॉर्म्युला बघून घ्या वरती. ठीक आहे, म्हणजे त्याच्या भाषेमध्ये आर यू आर प्राईम. ठीक आहे, पुन्हा एकदा यू, पुन्हा आर, नंतर 1 2, दिसला, म्हणजेच यू यू, आणि आपण खाली केला. हे मॅच झाले. याच्यानंतर आपल्याला करायचा पुन्हा एकदा यू, हे उजवीकडे. आता हा मॅच झाला, हा ऑलरेडी होता, हा पण होता, आता हा पण झाला. दिसतं तुम्हाला, बघितलं. ठीक आहे, कधी कधी काय होतं की समोरासमोरचे असतात, समोरासमोरचे असतात, म्हणजे इकडे एक मॅच असतो आणि इथे एक असतो. तेव्हा काय करायचं आहे तर ते पण दाखवतो तुम्हाला. तर सेकंड कंडिशन कशी येईल की एक तर बघा, एक बाजूबाजूला येतील किंवा समोरासमोर येतील. तर आता आपण बघूया, इथे हा रेड मॅच आहे, इथे नाही, याच्या समोरचा मॅच आहे. ठीक आहे, आपल्याला पाहिजे बाजूबाजूलाच, तर बाजूचे असेल तर अतिउत्तम, पण नसतील तर असंच असणार, एक तर समोरासमोर असेल. बरोबर, समोरासमोर असतील तेव्हा पण आपल्याला काय करायचं, एक उजव्या बाजूला घ्यायचा. बरोबर, समोर काही नाही, एक उजव्या बाजूला मी घेतला, मग तो रेड असू दे किंवा मग हा असू दे. तर मी याला उजव्या साईडला घेईन किंवा याला उजव्या साईडला घेईन. ठीक आहे, एक बाजू आपली उजव्या साईडला पाहिजे आणि एक समोर पाहिजे. तर आता मी उजव्या साईडला घेतला आणि सेम फॉर्म्युला तोच, आर यू. आपण काय करतो हे कळलं तुम्हाला की हा इथे जाणार आणि हा इथे येणार, तोच फॉर्म्युला आहे. आर यू आर प्राईम यू आर यू यू आणि आर प्राईम. ठीक आहे, आता मी पुन्हा मॅच करून बघणार, हा एकच लागला आहे. पुन्हा वरचा लेअर फिरवणार, हा रेड मॅच आहे आणि ब्ल्यू मॅच आहे. झाले, आपल्याला हेच पाहिजे असतं. हे दोन मिळाले. आता मी काय करणार, ब्ल्यूला उजवीकडे ठेवणार आणि याला समोर ठेवणार. हे कशासाठी आपण करतो आहे, या लेवलचा ही कोणती स्टेप आहे तर ऑल प्लस, म्हणजे हे असे सगळे प्लस झाले पाहिजे. आर, आपण काय करणार आता, याला हा इथे जाणार आणि हा इथे येणार, शिफ्ट करतो याला. त्याला आर यू आर प्राईम आर यू यू आणि झाला. ठीक आहे, आणि पुन्हा एकदा इथे मी यू केला, हा मॅच झाला, हा पण मॅच झाला, हा पण मॅच झाला, हा पण मॅच झाला, आणि हा प्लस पण झाला. आधी आपण ह्याचा प्लस केला, मग हे ऑल प्लस केले. आता राहिलं आहे फक्त लास्टचे कॉर्नर पीस. ठीक आहे, दिसतात मित्रांनो, कॉर्नर पीस आहेत. कॉर्नर पीसचा तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे. आता कॉर्नर पीस, कॉर्नर पीस त्यांच्या जागेवर आहेत का बघायचं आहे. हा कॉर्नर कुठे आहे,
इथे कोणता कॉर्नर पाहिजे? रेड, ग्रीन आणि येल्लो. हा आहे, बरोबर आहे. इथे कोणता कॉर्नर पाहिजे? ऑरेंज, ग्रीन आणि येल्लो. हा ऑरेंज, ग्रीन आणि येल्लो नाही आहे, चुकीच्या जागेवर आहे. हा इथे कोणता पाहिजे? ऑरेंज, ब्ल्यू आणि येल्लो. हा पण नाही आहे इथे. इथे रेड, ब्ल्यू आणि येल्लो. हा पण नाही. फक्त एकच कॉर्नर लागलेला आहे. तर जो कॉर्नर लागला आहे त्याला मी उजव्या बाजूला ठेवला. ठीक आहे, उजव्या साईडला ठेवला. सॉरी, डाव्या बाजूला ठेवला. जो कॉर्नर लागलेला आहे त्याला मी माझ्या डाव्या बाजूला ठेवला. आणि या कॉर्नरला आता मला काय करायचं? हा कॉर्नर कुठला आहे? मला आता इथे कुठे डिस्टर्ब नाही करायचं आहे. ठीक आहे, हा कॉर्नर कुठला आहे? ऑरेंज आणि ब्ल्यू आहे, म्हणजे ऑरेंज आणि ब्ल्यू. हा कॉर्नर इकडचा आहे, हा कॉर्नर इकडचा आहे आणि हा कॉर्नर इकडचा आहे. तर कॉर्नरचा जो आहे शिफ्टिंग फॉर्म्युला आहे, म्हणजे हा कॉर्नर इथे जाणार, हा कॉर्नर इथे जाणार आणि हा कॉर्नर इथे येणार. ह्याला काही डिस्टर्ब नाही होणार, असा हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, ह्याला असंच ठेवूया आपण. त्याचा फॉर्म्युला बघून घ्या तुम्ही. आर यू प्राईम, ठीक आहे, एल प्राईम, यू आर प्राईम, यू प्राईम आणि एल आणि यू. दिसला तुम्हाला? हा लागलेला आहे तसाच होता, जे रेड, ग्रीन आणि येल्लो. याच्यामध्ये काय पाहिजे? हा तर पूर्ण लागला, पण इथे पाहिजे ऑरेंज, ग्रीन आणि येल्लो. इथे ब्ल्यू, ऑरेंज आणि येल्लो आहे. ठीक आहे, हा फक्त उलटा पुलटा त्याला आपण करू. आता फायनल स्टेपला आपला फॉर्म्युला लावायचा आहे. आता हे फक्त कॉर्नर मॅच करायचे आहेत, दोनच. हे दोन ऑलरेडी लागले आहेत. कॉर्नर मॅच करताना आपण क्यूब करणार आपण उलटा, कारण आपण कॉर्नर खालच्या साईडला लावतो, खालच्या बाजूला लावतो, बरोबर. कॉर्नर लावण्याचा आपला फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे, आर यू आर प्राईम यू प्राईम, तोच लावायचा आहे. फक्त ध्यानात ठेवा, क्यूब थोडासा बिघडेल, पण त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आहे. स्टेप्स ध्यानात ठेवा. हे 4 आपल्याकडे ग्रीन कलर आहेत, ते नेहमी दिसले पाहिजेत आपल्याला. ठीक आहे, आता हा येल्लो जेव्हा खाली जाईल तेव्हा हा लागला. बघा मी काय करतो आहे. हा जेव्हा येल्लो इथे असेल किंवा इथे असेल, तर इथे असेल तेव्हा आपल्याला 4 वेळा फिरवायचं आहे, 4 वेळा लावायचा फॉर्म्युला. लक्षात ठेवा, आर यू आर प्राईम यू प्राईम, 1 आर यू आर प्राईम यू प्राईम, 2 आर यू आर प्राईम यू प्राईम, 3 आणि आता लागेल आर यू आर प्राईम यू प्राईम. दिसतं तुम्हाला कॉर्नर लागला आहे. इथे क्यूब बिघडला आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करा. इथे आपल्याला लक्ष पाहिजे की आपण इथे आहोत. ह्याला काहीच नाही करायचं, आपल्याला आपलं लक्षात ठेवायचं की आपल्याला कॉर्नर लावायचे आहेत. हा कॉर्नर झाला, हा कॉर्नर झाला, हा झाला, आता हा बाकी आहे. तर जो लागलेला आहे, आता मी क्यूब लेअर टर्न करतो आहे, खालचा लेअर टर्न करतो आहे. ठीक आहे, हा लावायचा आपल्याला. जेव्हा येल्लो या साईडला असेल तेव्हा 2च वेळा लावायला लागेल. बघा आता, आर यू आर प्राईम यू प्राईम. इथे मला 4 तसेच दिसतात ग्रीन, आर यू आर प्राईम आणि यू प्राईम. दिसला? हा पण कॉर्नर लागला. आता मी खालचा लेअर फिरवणार. दिसला? तर अशा प्रकारे आपण क्यूब सॉल्व केलेला आहे. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा मी आभारी आहे. तुम्हाला जर एखादी स्टेप कळली नसेल तर पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत हा चॅनेल नक्कीच पोचवा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.